नमस्कार, वनिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर फ्रेंड्स, खिचडी खायला कुणाला आवडत नाही? तर चला पाहूयात आपण खिचडी कशी बनवायची। तर इथे मी 2 वाटी तुकडा बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही राशनचे तांदूळ सुद्धा घेऊ शकता। राशनच्या तांदळाची सुद्धा खिचडी अतिशय सुंदर होते। तर एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊयात तांदूळ आणि त्याच वाटीने आपण 1 वाटी मुगाची डाळ घेऊयात आणि ती सुद्धा त्या पातेल्यात घालून घेऊयात आणि दोघांना एकत्र करून आपल्याला 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 कढीपत्त्याची ढाळ, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 टमाटर। आता इथे एक कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे। कुकर गरम झालेला आहे। आता त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चम्मच तेल घालायचं आहे आणि 1 चम्मच त्यात मोहरी घालायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे, नाहीतर आपली फोडणी जळण्याची शक्यता आहे। आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या सुद्धा कापून घेतलेल्या आहेत। आणि आता आपल्याला हे थोडं हलवून घ्यायचं आहे। आता आपण घातलेली फोडणी थोडी हलवून घेऊयात, त्यामुळे सर्व ठिकाणी ते छान भाजून निघेल। आणि आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे 1 चम्मच जिरं, आणि आता पुन्हा आपण थोडंसं हलवून घेऊयात। आणि आता आपण घालणार आहोत फायनली 1 कापलेला टोमॅटो, आणि तेही आपल्याला थोडं 1-2 मिनिटं हलवून घ्यायचं आहे। थोडा टोमॅटो आपला शिजला पाहिजे तेलामध्ये। तर मित्रांनो, खिचडी हा असा पदार्थ आहे, जेव्हा आपली प्रकृती खराब असते किंवा आपलं पोट बिघडलेलं असतं तेव्हाही आपण हे खिचडी फक्त खाऊ शकतो। तर आता मी ह्यामध्ये घातलेलं आहे चिमूटभर हिंग आणि आता घालत आहे अर्धा चम्मच हळद। आता शेवटी घालत आहे कढीपत्ता। कढीपत्ता मी अगोदर नाही घातला, कारण कढीपत्ता जर आपण फोडणी घालायच्या अगोदर घातला असता तर तो जळाला असता आणि काळपट झाला असता, म्हणून मी सर्वात शेवटी कढीपत्ता घातला आहे। तर तो कढीपत्ता हिरवाच राहतो। मित्रांनो, खिचडी ही आठवड्यातून एकदा तरी खावी, त्यामुळे काय होतं, आपल्या पोटाच्या तक्रारी ज्या छोट्या मोठ्या असतात त्याही दूर होतात। एक दिवस तरी आपल्या पोटाला आराम मिळतो। तर आता मी घातलेला आहे ह्यामध्ये धुवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ। तर फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। फ्रेंड्स, जर तुम्ही कधी घरी एकटे असताल आणि जर तुम्हाला कंटाळा आला असेल खूप जेवण बनवायचा, तर अशा पद्धतीने खिचडी बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता कमी वेळामध्ये, आणि पटकन होणारी अशी ही खिचडी आहे। ही प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। तर आता आपल्याला थोडा वेळ अर्धवट झाकण लावून ठेवायचं आहे 1 ते 2 मिनटं। तर 2-3 मिनिटांनी आपल्याला झाकण खोलून पुन्हा आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। तर फोडणीला घातलेले हे मिश्रण आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे। तेलामध्ये हे मिश्रण छान फ्राय झाल्यानंतर आपल्या खिचडीला एक वेगळाच स्वाद येतो। आता आपण ह्यात पाणी घालणार आहोत। ज्या पातेल्यात आपण तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती त्यातच आपण थोडंसं पाणी घालून हलवून घेऊयात, कारण पातेल्याला तांदूळ आणि डाळ चिकटलेली होती। तर मी ह्यामध्ये 3 ग्लास कंप्लीट घातलेले आहेत। जर तुम्हाला पातळ खिचडी हवी असेल तर तुम्ही 4 ते 5 ग्लास पाणी ह्यामध्ये घालू शकता। पातळ खिचडीसुद्धा खूपच छान लागते, पण मला तशी बनवायची नाही आहे, मला साधी खिचडी बनवायची आहे, त्यामुळे ह्यामध्ये मी पाणी लिमिटमध्येच घातलेलं आहे।
चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला थोडं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ एकाच ठिकाणी राहणार नाही. ह्यात आपल्याला आता 1 चम्मच गाईचं घी घालायचं आहे, ज्यामुळे आपल्या खिचडीला एक वेगळा स्वाद येतो. आणि आता थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालूयात. आणि आता आपण ह्याला थोडंसं हलवून घेऊया. पाहू शकता तुम्ही पाण्याचं प्रमाण सुद्धा. ह्याला उकळी आल्याच्या नंतर आता आपल्याला एक सिक्रेट दाखवायचा आहे की जर तुमच्याकडे रात्रीचा भात अगर उरलेला असेल तर तो सुद्धा आपण ह्यात घालू शकतो. आणि हा भात घातल्यामुळे आपली खिचडी एकदम सुटसुटीत होते. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. तर आता आपल्याला कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. तर आता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर शिट्टीची हवा घातल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण खोलायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही आता आपली खिचडी किती छान दिसत आहे. तर आता आपली खिचडी खाण्यासाठी एकदम तयार आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.